नमस्कार. मी ज्ञानराज पाटकर, नर्मदा किडनी फाउंडेशनचा प्रेसिडेंट आहे. नर्मदा किडनी फाउंडेशन ही संस्था किडनी केअर आणि ऑर्गन डोनेशन याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करते. आम्ही याचा भाग म्हणून बरेचसे कार्यक्रम आयोजित करत असतो. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज आम्ही पोएट्री कॉम्पिटिशन आणि स्लोगन रायटिंग कॉम्पिटिशनचं आयोजन केलं होतं. आमची अपेक्षा होती की सुरुवातीच्या काळात, कारण कविता नॉर्मली लिहिल्या जातात ह्या प्रेमाबद्दल किंवा नेचरवरती ह्याच्यावरती लिहिल्या जातात, तर ह्याच्यामध्ये ऑर्गन डोनेशन किंवा किडनी असे शब्द असलेल्या कविता लिहिणं हे किती कठीण असतं हे कोणालाही समजू शकेल. पण असं असून देखील आमच्याकडे स्लोगन आणि पोएम्स मिळून 105 एंट्री झाल्या आणि खरंच एक चांगली सुरुवात आहे. ह्या स्पर्धेमध्ये 80 वर्षाच्या एका बाईंनी आणि 5 वर्षाच्या म्हणजे एका मुलांनी देखील भाग घेतला होता. म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या ग्रुपच्या, एवढ्या एज ग्रुपच्या लोकांनी देखील हा विषय समजावून घेऊन कविता आणि स्लोगन्स बनवल्या. खरोखरच एक कौतुकास्पद गोष्ट आहे. याच्याशिवाय आम्ही बरेच कार्यक्रम करतो जे ऑर्गन डोनेशनशी रिलेटेड असतात किंवा ऑर्गन डोनेशन त्यासाठी आम्ही बनवतो, लोकांकडे जातो आणि बाकीच्या कार्यक्रमाबद्दल अजूनमधून मी सांगत जाईनच. पण आता जो लगेच येणारा कार्यक्रम आमचा आहे तो कुकिंग कॉन्टेस्ट. आणि कुकिंग कॉन्टेस्ट म्हणजे अशीच पोएट्रीसाठी कुकिंग कॉन्टेस्ट असते की ज्याच्यामध्ये हायपरटेन्शन, डायबिटीस आणि ओव्हरवेट असलेल्या लोकांसाठी रेसिपीज बनवून तुम्ही भाग घेऊ शकता. आमचे जे डायटिशियन्स आहेत, ते एक्सपर्ट्स आहेत, ते त्याची टेस्ट करतात, त्यांचे इन्ग्रेडियंट्स चेक करतात आणि बेस्ट पॉसिबल ज्या रेसिपीज आहेत त्यांना बक्षिसं दिली जातात. हे पण स्टुडंटसाठी, नंतर आमचे जे रेसिपियंट्स आहेत, डोनर्स आहेत, यांच्यासाठी खुली असते. तसंच ओपन ग्रुपसाठी देखील खुली असते. मजेदार कॉम्पिटिशन असते आणि खूप चवदार कॉम्पिटिशन असते असं म्हणायला हरकत नाही. जरूर भाग घ्या, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, जेणेकरून आपल्याला इतर आमच्या उपक्रमाबद्दल आम्ही जास्त माहिती देऊ शकतो. राजन सर, जसं तुम्ही म्हणालात की आमच्या संपर्कात राहा, तर लोकांनी संपर्क राहण्यासाठी आपल्या काय काय माध्यमातून लोक संपर्क करू शकतात? आमचं युट्यूब चॅनल आहे नर्मदा किडनी फाउंडेशन. त्याच्यामध्ये आम्ही बरेच आमचे शॉर्ट फिल्म्स, आमच्या माहितीपर फिल्म्स टाकलेल्या आहेत. तुम्ही सबस्क्राईब करू शकता आमच्या युट्यूब चॅनलला. आमचं फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे. शिवाय व्हॉट्सअपवरती जर तुम्ही आम्हाला माहिती पाठवली किंवा तुमचे डिटेल्स पाठवले तर आम्ही तुम्हाला रिव्हर्ट बॅक करतो बाकीचे डिटेल्स घेऊन. तर त्यामुळे ह्या माहिती तुम्हाला कधीही मिळू शकते. शिवाय फोनवरती आमचे लोक, आमचे कार्यकर्ते नेहमी अवेलेबल असतात. कधीही तुम्ही 24 तासामध्ये फोन करू शकता, तुम्हाला आमच्याकडनं माहिती मिळू शकते. आमची बरीच प्रकाशनं आहेत, तुम्ही प्रकाशनं विकत घेऊ शकता. काही प्रकाशनं फुकट असतात, तुम्ही मागवू शकता आणि त्याच्यामधनं आपल्याला ह्या विषयाची, किडनी केअर आणि ऑर्गन डोनेशन या दोन्ही विषयाबद्दल खूप माहिती मिळू शकते. मगाशी हा कार्यक्रम पाहताना मला असंही कळलं की अवयव दानाच्या ह्या सगळ्या मोहिमेला तुम्ही खूप प्रेरित होऊन काम करताय, पण यामागे तुमची स्वतःची एक कहाणी होती, ती लोकांना कळू दे. असं होतं की माझं स्वतःचं ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेलं आहे. खरं असं आहे की एक पीकेडी म्हणून एक अवस्था असते, ज्याला पॉलिसिस्टिक किडनी डिसीज असं म्हणतात. आणि ही डायबिटीस सारख्या एका अख्ख्या फॅमिलीमध्ये रन डिसीज. माझे वडील आणि दोन्ही काका यांना पॉलिसिस्टिक किडनी होत्या आणि त्यांचं आयुष्य फक्त 52 वर्षाच्या आसपास होते. जेव्हा मी 48 वर्षाचा झालो तेव्हा मला पण डॉक्टरांनी डिटेक्ट केलं की तुम्हाला पण पॉलिसिस्टिक किडनीज आहेत. आणि मी ठरवलं की नाही, आता मी ह्या पॉलिसिस्टिक किडनीशी लढायचं आणि आपण ह्याच्यातनं बाहेर काढायची ही जी शृंखला आहे ती आपण तुटायची, हे मी ठरवलं. आणि जे डॉक्टर सांगतील त्याच्याप्रमाणे करत गेलो. सुदैवाने माझी बहीण गौरी पोरे तिने मला किडनी दान करायचा निश्चय केला. ती माझ्या फॅमिलीमध्ये असून देखील लकीली तिला पॉलिसिस्टिक किडनीज नव्हत्या आणि त्यामुळे तिने आपली किडनी मला दान केली. आणि हे 2009 साली झाले. आता 13 वर्ष झाली. 13 वर्षामध्ये मी आय एम बॅक टू नॉर्मल. म्हणजे मी जेव्हा किडनी ट्रान्सप्लांट किंवा किडनीचा मला काहीही त्रास नव्हता तेव्हा मी हायकिंगला जायचो, मी टेबल टेनिस खेळायचो, मी व्हॉइस ओव्हर करायचो, मी स्टेजवरती काम केलेलं आहे, मी काही लिखाण केलेलं आहे. किडनी ट्रान्सप्लांट नंतर म्हणजे 2009 नंतर ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकतो. मी अभिमानाने सांगू शकतो आज मी 65 वर्षाचा आहे.
65 वर्षाचा कोणताही माणूस जे काही करू शकतो त्या सगळ्या गोष्टी तितक्याच तत्परतेने किंवा तितक्याच एफिशियन्सने मी करू शकतो. तर आमच्या बहुत अच्छे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी आम्ही अगदी मनापासून प्रार्थना करतो. खूप उपयुक्त माहिती आमच्या या चॅनलसाठी दिलीत आणि आमचे जसे कोकणातले जे विभाग आहे, कारण ही संस्था कोकणासाठीही भरपूर काम करते असं कळलं, तर ही माहिती आम्ही लवकरात लवकर आधी तुमच्यापर्यंत आणि मग तिथून मग इतरांपर्यंत पोहोचू असं वचन देतो. आणि लोकांच्या माहितीसाठी आपला संपर्क आम्ही या क्लिपमध्ये शेअर केले तर तुम्हाला चालेल का? येस मला प्लीज करा. हो. ज्यांना संपर्क करायचा असेल 24 तास कधीही मला किंवा माझ्या ग्रुपला आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. धन्यवाद साहेब या सगळ्या माहितीबद्दल आणि खरंच नर्मदा किडनी फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार. धन्यवाद. ये जो अंगदान हम करते हैं मृत्यु के बाद, इसको ब्रेन डेथ के बाद करते हैं, और ये अंग जो होते हैं वो प्रत्यारोपण के लिए इनका उपयोग होता है जिन लोगों के अंग अपने आप में फेल हो चुके हैं. इसका मतलब ये है कि किसी का हार्ट, किसी का लिवर, किसी की किडनी, किसी का लंग, किसी का पेनक्रियास, किसी का छोटी आंतड़ी, ये काम करना बंद कर दिए हैं. इसकी वजह से उनकी जिंदगी को खतरा हो जाता है. ऐसे उसमें मृत्यु के पर्यंत बाद में जो लोग अपने अंग दान करते हैं वो अंगों का उपयोग करके इनकी जिंदगी बचाई जा सकती है. अभी ये बात आती है कि ये अंग जो मिलते हैं इनको हम किस तरह से अलॉट करते हैं. कि किसी को कोई फेवर मांग सकता है, कोई बहुत बड़ा पैसे वाला आदमी है वो पैसा दे के खरीद सकता है, कोई पावरफुल आदमी है वो अपनी पावर यूज करके उसको अपने लिए अलॉट करा सकता है. ऐसी कोई बात नहीं, क्योंकि सारी जो वेटिंग लिस्ट होती है वो एक कंप्यूटराइज वेटिंग लिस्ट होती है. हर ऑर्गन की अलग अलग होती है, उसके साइंटिफिक क्राइटेरिया होते हैं जिसके हिसाब से वो लिस्ट बनती है, और जितना वेटिंग पीरियड होता है उसके हिसाब से हर लिस्ट चलती है. तो जब भी ये अंग अवेलेबल होता है तो उस समय जो अलॉटमेंट होता है वो कंप्यूटराइज लिस्ट से कोऑर्डिनेटर करते हैं. उसमें डॉक्टर्स कोई इंटरफियर नहीं कर सकते, और कोई भी डॉक्टर, कोई भी पावरफुल आदमी कभी भी अगर फोन करे भी तो भी हम कुछ नहीं कर सकते, क्योंकि वो लिस्ट तो कंप्यूटर से निकल के आती है कि किसका नंबर है और कब है, और तब जब उसको मिलना है उसी को मिलेगा, इसके अलावा किसी को नहीं. डॉक्टर साहब एक और चीज जानना चाहते हैं कि आम आदमी जानना चाहेंगे कि इसमें अगर एनरोल करना हो अपना नाम तो इसके बारे में आप क्या गाइडलाइन देंगे? इसमें जो पेशेंट हैं जिनके कि अंग फेल हो रहा है, किडनी फेल हो रहा है, लिवर या हार्ट, तो उनको जिस हॉस्पिटल में जहाँ उनका ट्रीटमेंट चल रहा है, जहाँ पे उनको अपना ट्रांसप्लांट कराना है, उस हॉस्पिटल के थ्रू उनका रजिस्ट्रेशन हो. उस हॉस्पिटल के जो डॉक्टर्स हैं, जो उनके टीचिंग डॉक्टर्स हैं, वो उनके बारे में सारी इंफॉर्मेशन भेजेंगे और वहाँ पे फिर रजिस्ट्रेशन. तो पेशेंट को डायरेक्टली जेटीसीसी पे आने की जरूरत नहीं होती, हॉस्पिटल के थ्रू. और जैसे हम लोग पहले से हमारा नाम रजिस्टर करना चाहते हैं ऑर्गन डोनेट के लिए, तो उसके बारे में आप क्या जानकारी देना चाहेंगे? तो इसको जैसे ऑर्गन प्लेजिंग बोलते हैं, या तो उसके लिए जेटीसीसी की साइट है, मुंबई जेटीसीसी की वेबसाइट पर से आप फॉर्म डाउनलोड कर सकते हैं. नर्मदा फाउंडेशन की है, और भी ऑर्गेनाइजेशन है या हॉस्पिटल बेस्ड, जहाँ पे कि आपको ऑर्गन डोनेशन का प्लेज फॉर्म मिलता है. उस प्लेज फॉर्म में आपको अपनी खुद का इन्फॉर्मेशन देना होता है. उसमें आपका जो नियरेस्ट सगे वाले जो होते हैं, जैसे माँ बाप हो सकते हैं, बच्चे हो सकते हैं या भाई बहन हो सकते हैं, उनका एक कॉन्टैक्ट एड्रेस देना पड़ता है, जिससे उन्हें मालूम है कि भाई हाँ इसने ऑर्गन प्लेज किया, और उसके बाद एक कार्ड बना के अपने पास रख सकते हैं. दूसरा एक तरीका ये है कि जो लोग ड्राइविंग लाइसेंस के लिए जाते हैं, आजकल ड्राइविंग लाइसेंस पे भी आप अपनी एंट्री करा सकते हैं कि आई एम ए ऑर्गन डोनर. सर एक आखिरी सवाल कि ऑर्गन डोनेट के बारे में ऐसे कौन से कारण हो सकते हैं कि जिससे कोई आदमी ऑर्गन डोनेट नहीं कर सकता है? ऐसे कोई स्पेसिफिक रीजन है? जैसे किसी को ऐसा कैंसर है जो कि ट्रीटमेंट नहीं हुआ, एडवांस स्टेज कैंसर जिसे बोलते हैं, सारी बॉडी में फैल गया है, वो ऑर्गन डोनेशन नहीं होता.
अगर किसी को एडिक्शंस हैं, जैसे कोई ड्रग एडिक्टेड होते हैं ना, अल्कोहल से एडिक्शन होते हैं, तो उससे उनके खुद के ही ऑर्गन इतने खराब हो जाते हैं कि उनको हम ऑर्गन नहीं ले सकते। जी। किसी को कोई ऐसा इन्फेक्शन है जो ट्रीट नहीं हो सकता है, तो ऐसे लोग अपना ऑर्गन डोनेट नहीं। हाँ डॉक्टर माथुर सर, बहुत बहुत अच्छे से जानकारी देने के लिए बहुत अच्छे चैनल, यूट्यूब चैनल की तरफ से आपका बहुत बहुत धन्यवाद सर। थैंक यू। थैंक यू वेरी मच। थैंक यू सर। मैं डॉक्टर भरत शाह हूँ, नर्मदा किडनी फाउंडेशन का फाउंडिंग मेंबर और ट्रस्टी हूँ। अब अंगदान का सवाल आता है तो वो व्यक्ति अस्पताल में रहता है, तो अपनी एक सिस्टम बन चुकी है। जब किसी भी अस्पताल में कोई व्यक्ति है जिसका ब्रेन डेथ हो चुका है और उनकी फैमिली अंगदान करना चाहती है, तो उस हॉस्पिटल की जो ट्रांसप्लांट कोऑर्डिनेटर रहती है या ट्रांसप्लांट कोऑर्डिनेटर रहता है, वो एक ऑर्गेनाइजेशन है जिसको हम कहते हैं जोनल ट्रांसप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर। उसको वो मैसेज देती है कि हमारे अस्पताल में एक व्यक्ति है जहाँ फैमिली ने कंसेंट दिया है और सब अंगदान करने वाले हैं। फिर ये ZTCC जिसका काम है एक वेटिंग लिस्ट मेंटेन करना, जिन लोगों को अंग की ज़रूरत है उस वेटिंग लिस्ट में देखती है कि इसमें से कौन सा रिसिपिएंट है जिसके लिए ये यंग बहुत ही अप्रोप्रिएट है और जिसको ये मिलना चाहिए। तो जो ऑर्गन एलोकेशन है वो ZTCC काम करती है। तो सब पॉइंट्स देख के ZTCC डिसाइड करती है। हाँ सर, आज इस कार्यक्रम का क्या आयोजन था उसके बारे में जरा बात। आज का ज़्यादा करके नर्मदा किडनी फाउंडेशन का प्रोग्राम लोगों में जागरूकता करने के लिए थी कि हमें अंगदान करना चाहिए। जाते जाते हमें कुछ खर्चा नहीं करना है। ये एक सेंस नहीं बनता है कि हम हमारे शरीर को जला दें, हमारे अंगों को जला दें या हम हमारे शरीर को दफना दें। अगर हम लोगों को मदद कर सकते हैं तो हमें अंगदान करना ही चाहिए। हमारे यूट्यूब चैनल से, बहुत अच्छे यूट्यूब चैनल से जुड़ने के लिए बहुत बहुत धन्यवाद सर। थैंक यू सो मच। थैंक यू। थैंक यू। मैं डॉक्टर SK माथुर, जोनल ट्रांसप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर मुंबई के प्रेसिडेंट। ये जो अंगदान हम करते हैं मृत्यु के बाद, जिसको ब्रेन डेथ के बाद करते हैं, और ये अंग जो होते हैं वो प्रत्यारोपण के लिए इनका उपयोग होता है जिन लोगों के अंग अपने आप में फेल हो चुके होते हैं। जिसका मतलब ये है कि किसी का हार्ट, किसी का लिवर, किसी की किडनी, किसी का लंग, किसी का पैनक्रियास, किसी का छोटी आंतड़ी, ये काम करना बंद कर दिए हैं, जिसकी वजह से उनकी ज़िंदगी को खतरा हो जाता है। ऐसे उसमें मृत्यु के पर्यंत बाद में जो लोग अपने अंग दान करते हैं वो अंगों का उपयोग करके इनकी ज़िंदगी बचाई जा सकती है। अभी ये बात आती है कि ये अंग जो मिलते हैं इनको हम किस तरह से अलॉट करते हैं, कि किसी को कोई फेवर मांग सकता है, कोई बहुत बड़ा पैसे वाला आदमी है वो पैसा दे के खरीद सकता है, कोई पावरफुल आदमी है वो अपनी पावर यूज़ करके उसको अपने लिए अलॉट करा सकता है। ऐसी कोई बात नहीं, क्योंकि सारी जो वेटिंग लिस्ट होती है वो एक कंप्यूटराइज वेटिंग लिस्ट होती है। हर ऑर्गन की अलग अलग होती है, उसके साइंटिफिक क्राइटेरिया होते हैं जिसके हिसाब से वो लिस्ट बनती है, और जितना वेटिंग पीरियड होता है उसके हिसाब से हर लिस्ट चलती है। तो जब भी ये अंग अवेलेबल होता है तो उस समय जो अलॉटमेंट होता है वो कंप्यूटराइज लिस्ट से कोऑर्डिनेटर करते हैं। उसमें डॉक्टर्स कोई इंटरफियर नहीं कर सकता, और कोई भी डॉक्टर, कोई भी पावरफुल आदमी कभी भी अगर फ़ोन करे भी तो भी हम कुछ नहीं कर सकते, क्योंकि वो लिस्ट तो कंप्यूटर से निकल के आती है कि किसका नंबर है और कब है, और तब जब उसको मिलना है उसी को मिलेगा, इसके अलावा किसी को नहीं। डॉक्टर साहब, एक और चीज़ जानना चाहते हैं कि आम आदमी जानना चाहेंगे कि इसमें अगर एनरोल करना हो अपना नाम, तो इसके बारे में आप क्या गाइडलाइन देंगे? उसमें जो पेशेंट हैं जिनके कि अंग फेल हो रहा है, किडनी फेल हो रहा है, लिवर या हार्ट, तो उनको जिस हॉस्पिटल में जहाँ उनका ट्रीटमेंट चल रहा है, जहाँ पे उनको अपना ट्रांसप्लांट कराना है, उस हॉस्पिटल के थ्रू उनका रजिस्ट्रेशन हो। उस हॉस्पिटल के जो डॉक्टर्स हैं, जो उनके ट्रीटिंग डॉक्टर्स हैं,
वो उनके बारे में सारी इन्फॉर्मेशन जेटीसीसी को भेजेंगे और वहाँ पे फिर रजिस्ट्रेशन होता है। तो पेशेंट को डायरेक्टली जेटीसीसी पे आने की जरूरत नहीं होती, हॉस्पिटल के थ्रू। और जैसे हम लोग पहले से हमारा नाम रजिस्टर करना चाहते हैं ऑर्गन डोनेट के लिए, तो उसके बारे में आप क्या जानकारी देना चाहेंगे? तो इसको जैसे ऑर्गन प्लेजिंग बोलते हैं, या तो उसके लिए जेटीसीसी की साइट है, मुंबई जेटीसीसी की वेबसाइट पर से आप फॉर्म डाउनलोड कर सकते हैं। नर्मदा फाउंडेशन की है और भी ऑर्गेनाइजेशन है या हॉस्पिटल बेस्ड, जहाँ पे कि आपको ऑर्गन डोनेशन का प्लेज फॉर्म मिलता है। उस प्लेज फॉर्म में आपको अपनी खुद का इन्फॉर्मेशन देना होता है। उसमें आपका जो नियरेस्ट सगे वाले जो होते हैं, जैसे माँ बाप हो सकते हैं, बच्चे हो सकते हैं या भाई बहन हो सकते हैं, उनका एक कॉन्टैक्ट एड्रेस देना पड़ता है, जिससे उन्हें मालूम है कि भाई हाँ इसने ऑर्गन प्लेज किया, और उसके बाद एक कार्ड बना के अपने पास रख सकते हैं। दूसरा एक तरीका ये है कि जो लोग ड्राइविंग लाइसेंस के लिए जाते हैं, आजकल ड्राइविंग लाइसेंस पे भी आप अपनी एंट्री करा सकते हैं कि आई एम ए ऑर्गन डोनर। सर, एक आखिरी सवाल कि ऑर्गन डोनेट के बारे में ऐसे कौन से कारण हो सकते हैं कि जिससे कोई आदमी ऑर्गन डोनेट नहीं कर सकता है? ऐसे कोई स्पेसिफिक रीज़न है? हाँ, जैसे किसी को ऐसा कैंसर है जो कि ट्रीटमेंट नहीं हुआ है, इसका एडवांस स्टेज कैंसर जिसे बोलते हैं, सारी बॉडी में फैल गया है, वो ऑर्गन डोनेशन नहीं कर सकता है। अगर किसी को एडिक्शंस हैं, जैसे कोई ड्रग एडिक्टेड होते हैं लोग, है ना, अल्कोहल से एडिक्शन होते हैं, तो उससे उनके खुद के ही ऑर्गन इतने ख़राब हो जाते हैं कि उनको हम ऑर्गन नहीं ले सकते। जी। किसी को कोई ऐसा इन्फेक्शन है जो कि ट्रीट नहीं हो सकता है, तो ऐसे लोग अपना ऑर्गन डोनेट नहीं करते। डॉक्टर माथुर सर, बहुत बहुत अच्छे से जानकारी देने के लिए बहुत अच्छे चैनल, यूट्यूब चैनल की तरफ से आपका बहुत बहुत धन्यवाद सर। थँक यू व्हेरी मच। थँक्यू सर। नमस्कार. आजचा हा नर्मदा किडनी फाउंडेशनचा जो उपक्रम आपण राबवला आहे आणि मला अतिशय आनंद होतोय की जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग दाखवला आहे. पण आज बघायला गेलं तर आपली एवढी गरज आहे अवयवदानाची, तर त्यामध्ये फार थोड्या लोकांनाच ह्याची माहिती आहे किंवा त्याची तयारी आहे. तर म्हणून आज हा आपण उपक्रम घेतला आहे की ही चळवळ निर्माण झाली पाहिजे. आजपर्यंत मी माझ्यातर्फे म्हणजे 10,000पेक्षा लोकांना ह्याचा अवेअरनेस केलेला आहे. प्रत्येक प्रोग्राममध्ये मी ह्याचा उपक्रमाचा उल्लेख करते आणि लोकांना उत्तेजना देते ह्याच्याबद्दल. जे आपलं छोटं कार्ड साईन करायचं आणि ते आपल्याकडे ठेवायचं आहे, या संदर्भात माहिती देत असते. तर आज ही जास्तीत जास्त लोकांनी ह्यामध्ये भाग घ्यावा म्हणून आम्ही हे पुढे पाऊल उचललेलं आहे. आणि ही संकल्पना जी आहे ती माझ्या डोक्यात जेव्हा आली की आम्ही बरेच सांस्कृतिक कार्यक्रम करतो किंवा साहित्याची निगडीत कविता संग्रह छापतो, कविता म्हणतो, व्हिडिओ करतो, पण अवयवदानाच्या संदर्भात घेऊन त्यासाठी आपल्याला जे काही लिखाण करायचं आहे त्यामध्ये एक जे चॅलेंज आहे ते ज्या लोकांनी स्वीकारलं त्यांना सर्वप्रथम माझ्या शुभेच्छा आणि सर्व विजेत्यांना अतिशय अभिनंदन आहे. आणि अपेक्षा अशी आहे की त्यांनी आज समाजात जाऊन पुढे ही चळवळ पुढे न्यायची आहे. मी असं आवाहन केलं की प्रत्येकाने 3 लोकांना उभं करा, म्हणजे पुढे पुढे हे जात जाईल. आणि आज आपल्या समाजात जी इतकी प्रचंड मागणी आहे अवयवाची, त्यामध्ये एखादा थेंब आपण जर करू शकलो, आपण स्वतःचं अवयवदान करायचं आहे ते मृत्यूनंतर करायचं आहे आणि तसंच आपण दुसऱ्यांनाही उत्तेजित करायचं आहे त्यासाठी. आणि त्यासाठी आपल्या ज्या घरातली लोकं आहेत, जे रिलेटिव्स आहेत, काही जे म्हणजे त्यांना आपण ही माहिती पहिली दिली पाहिजे की माझ्या मृत्यूनंतर मला हे असं करायचं आहे. तसंच मी केशदानासंदर्भात सांगितलं, केशदान कॅन्सर पेशंटसाठी आपण जिवंतपणे करू शकतो. त्यासाठीही मला तुम्हाला सर्वांना हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा. या मुद्द्याला जोडून एक प्रश्न असा विचारायचा होता. मगाशी प्रास्ताविक भाषणात तुम्ही सांगितलं होतं की अवयव दान केल्यानंतर साधारण किती लोकांचे प्राण वाचतात, याबद्दल जरा एकदा सांगाल का? हां, अवयवदान केल्यावरती प्राण वाचणे हे 8 लोकांचं प्राण आपण वाचवू शकतो. मग ते शरीराचे विविध अंग आहेत त्यापासून, आणि त्याशिवाय अगदी म्हणजे त्वचेपासून इतरही गोष्टी आपण वापरू शकतो. जेव्हा 60 लोकांना आपण त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी मदत करू शकतो. मग असं जर असताना आपण हे अवयव जाळून का टाकायचे? आपली जे शरीर आहे त्याला एवढं जपतो आणि मृत्यूनंतर मात्र ते लगेच क्षणात
खाक होतं, तर आपल्याला मृत्यूनंतरही जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर मग अवयवदान हा उत्तम मार्ग आहे. म्हणूनच जसं मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की स्वर्गात आम्ही स्वर्गात जाणारच ह्याची काय खात्री आहे स्वर्गात गेल्यानंतर, तर तुम्ही अवयवदान केलं तर आपोआप स्वर्गाची वाट तुम्हाला मिळणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि म्हणूनच मला अवयवदान करण्यासाठी कुठलाही खर्च तर लागतच नाही. पण अडचणी जर काही असेल म्हणाल तर तसं काहीही होत नाही. आपण अवयवदात्याच्या इच्छेनुसार शरीरातील सर्व अवयव आणि पेशी काढून घेतल्यानंतर मृतदेहावरील अंतिम संस्कारात काहीही अडचणी येत नाहीत. हे आपण लिहिलेलं आहे आणि हे डॉक्टरांनीच आपल्याला दिलेलं आहे. अंतिम संस्काराची जबाबदारी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची असते. जर एखाद्या व्यक्तीने आपले संपूर्ण शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी दान केले असेल तर त्या व्यक्तीचा मृतदेह विशिष्ट चिकित्सा केंद्राला हस्तांतरित करण्याची व्यवस्था आधीच करून ठेवावी लागते.